आज आपण नवरात्री स्पेशल रव्याचा शिरा बनवणार आहोत। म्हणजे नवरात्रीला प्रसादीला जसा रव्याचा शिरा असतो ना, अगदी तसा परफेक्ट शिरा बनवणार आहोत। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे थोडे काजू आणि बदाम घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेली आहे तूप आणि त्याचबरोबर इथे बघा मी थोडी विलायची बारीक करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी किशमिश घेतलेली आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, आपल्याला एक कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे तूप। तूप टाकल्यानंतर तुपाला छान असं विरघळू द्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे फुल गॅसवर छान असं या तुपाला विरघळू द्या आणि त्यानंतर गॅस मीडियम किंवा स्लो करा आणि आता आपल्याला हे काजू बदाम फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडंसं फ्राय करायचे आहेत, म्हणजे अगदी काही असे लाल नाही होऊ द्यायचे, थोडेफार यांना कलर चेंज होऊ द्यायचा आहे यांचा आणि त्यानंतर काढून घ्यायचा आहे। तर बघा हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। मी ते बारीक कापलेली आहे, तुम्ही थोडे मोठे पण कापू शकता काजू बदाम। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता हे छान असे फ्राय झालेले आहेत। आता मी यांना काढून घेत आहे। गॅस स्लो करून घ्यायची आहे आणि सर्व काढून घ्यायचे आहेत, नाहीतर हे उरलेले जळून जाणार। तर बघा या प्रकारे मी काढून घेत आहे। तर बघू शकता सर्व काजू बदाम मी इथे काढून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथेच हे किशमिश पण फ्राय करून घ्यायचे आहेत। किशमिशला जास्त फ्राय करण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त गरम तुपामध्ये टाकला की काढायचंच काम आहे। बघू शकता या प्रकारे किशमिश पण फ्राय झालेले आहेत। आता आपण रवा भाजून घेऊया। तर बघा मी इथे 1 वाटी रवा घेतलेली आहे। या रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परततच राहायचं आहे मीडियम ते फुल गॅसवर आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरच छान भाजून घ्यायचं आहे, कारण फुल गॅसवर जळण्याची शक्यता असते, त्यामुळे मीडियम गॅसवरच छान असं भाजून घ्या। 10-15 मिनिटात छान असं भाजून जाते। 10 मिनिटांनंतर बघू शकता छान असा हा रवा भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया। तर साखर आपल्याला जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच साखर टाकायची आहे, म्हणजे सारखं प्रमाण करायचं आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही थोडा कमी प्रमाण करू शकता, पण जर सारखं प्रमाण घेतला तर खूपच चविष्ट बनते। तर बघू शकता मी आता इथे साखर टाकलेली आहे आणि छान अशी परतून घेत आहे। छान असं परतून घेतलेलं आहे। आता त्यानंतर मी इथे विलायची बारीक केलेली विलायची टाकलेली आहे। या विलायचीला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण बघा, ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाटी इथे पाणी टाकायचं आहे। म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 2 वाटी पाणी, हा प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे तुमचा जो हा रव्याचा शिरा आहे तो अगदी परफेक्ट होणार। बघा काही वेळानंतर हा छान असा घट्ट झालेला आहे। पुन्हा काही वेळानंतर बघू शकता आता हा परफेक्ट रवा तयार झालेला आहे। छान असं शिजलेला आहे आणि छान घट्ट पण झालेला आहे आणि हा थंड झाल्यावर अगदी मोकळा होते। तर बघा मी इथे चमच्याला लागलेला काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे काय करायचं, जे आपण काजू बदाम फ्राय करून ठेवलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। वरून टाकलेल्याच काजू बदामची चव छान लागते। आणि त्यानंतर बघा मी इथे किशमिश पण टाकून घेत आहे फ्राय केलेले। काजू बदाम किशमिश पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असतील अवेलेबल तर टाका अथवा नका टाकू। आता सर्व साहित्य टाकलेले आहेत। आता आपण हा शिरा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी गॅस बंद करून घेतलेली आहे। काजू बदाम टाकायच्या आधीच मी गॅस बंद केलेली होती। तर बघा आता हा शिरा किती परफेक्ट तयार झालेला आहे बघा। तर मी इथे एका प्लेटमध्ये हा शिरा काढून घेतलेली आहे आणि जसं जसं थंड होत आहे तसं हा मोकळा होत चाललेला आहे। बघू शकता तुम्ही। तर खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेली मी आहे की म्हणजे कसा हा शिरा बनवायचा आणि प्रमाण पण खूप परफेक्ट सांगितलेली आहे। म्हणजे या प्रमाणानुसार जर तुम्ही शिरा बनवाल तर तुमचा शिरा अगदी परफेक्ट बनणार। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा।